नो कॅप्रॉन 2च्या शेड्यूलमध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे. तर जे 13 ते 17ची डेडलाईन होती रिपोर्टिंगची ती 13 ते 18 झालेली आहे. त्यामुळे बदललेलं शेड्यूल लक्षात ठेवा. त्याच्यामुळेच कॅप्रॉन 2च्या नंतर कॅप्रॉन 3मध्ये हे बदल झालेले आहेत. जे की 20 ते 22 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅप्रॉन 3चा. असतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तुम्हाला एक एक दिवस पुढे जाऊन आपलं प्लॅनिंग करावं लागेल. कारण की 13 ते 18 जर पहिला म्हणजे आपलं कॅप्रॉन 2च पूर्ण शेड्यूल कंप्लीट होत असेल, त्यामध्ये ते 13, 14, आज 14 तारीख आहे, 15 ऑगस्ट उद्या असल्यामुळे सुट्टी असेल, 16, 17 आणि 18 पुढचे 3 दिवस रिपोर्टिंगला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 18 ऑगस्टला 3 वाजेपर्यंत तुम्हाला फीज आणि बेटरमेंटचा निर्णय घ्यायचा आहे आणि संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही रिपोर्टिंगला जाऊ शकता. म्हणजे 3 ही फ्रीज आणि बेटरमेंटची डेडलाईन आहे. 5 PM ही तुमची रिपोर्टिंगची डेडलाईन आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, ऑलरेडी केलं आहे त्यांना आता काही फरक पडणार नाही. त्यांनी कॅप राउंड 3चाच विचार करावा. त्यांच्यासाठी कॅप राउंड 3 मध्ये काय बदल झालेला आहे? जे 19, 20, 21 तारखेला होणार होते कॅप राउंड ते आता पुढे जाऊन बदलतील 20, 21, 22 ला होतील. म्हणजे आणखी काही बदल नाही झाला तर सीईटी सेल मध्ये मध्ये बदल करते. त्याच्यामुळे सांगण्यासारखी गोष्ट अशी राहते. त्याच्यामुळे 20, 21, 22 त्यांचं शेड्यूल होईल. त्यानंतर 24 ला जे अलॉटमेंट कॅप राउंड 3 ची होणार आहे ती पण 25 ला जाईल. आणि प्रत्येक दिवस वाढत जाईल आणि पूर्ण शेड्यूल चेंज होत आहे. पूर्ण शेड्यूल आता सध्या सीईटीच्या साईटवर अवेलेबल आहे. तुम्ही पुन्हा एकदा जाऊन सीईटीची साईट चेक करा. तुम्हाला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर कॅप राउंड 2 ला ज्यांनी आता फ्रीज हा ऑप्शन निवडलेला आहे त्यांनी 18च्या आधी आपलं ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या. ऍडमिशन प्रोसेस कशी करायची याच्याबद्दलची माहिती मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांना अजून तो व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही पहिल्यांदा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं असतं. अलॉटमेंट लेटरवरच्या सगळ्या डिटेल्स पाहायच्या असतात. व्यवस्थित आहे का, तुम्हाला कोणती सीट अलॉट झाली आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर तुम्हाला कॅप राउंड च्या पुढच्या प्रोसेसिंगला जाताना आपलं कोणतं कॉलेज अलॉट झालंय त्याला व्हिजिट करायचंय. त्याला अलॉटमेंट लेटर आणि सोबत जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स असलेले सेट घेऊन जावा. त्याच्याबरोबर पासपोर्ट साईज फोटो वगैरे गोष्टी सोबत ठेवा. ते फीज किती कॉलेजची माहिती असू द्या, फीज घेऊन जा सोबत. अदर काय लागणारा खर्च आहे त्याच्या रिलेटेड चौकशी करा कॉलेजला फोन करून. आणि रिपोर्टिंगसाठी ऑलरेडी बेटरमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी आता पुढचा राऊंड कॅप राऊंड 3 हा 20 तारखेपासून चालू होणार आहे. त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे. आज 14 तारीख आहे. 5 ते 6 दिवसाचा गॅप मिळणार आहे. ह्याच्यामध्ये कॅप राऊंड 3 ची तयारी कशी करायची याच्या बाबतीत मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. कारण की कॅप राऊंड 3 लाही पुन्हा एकदा आपल्याला लिस्ट भरायची आहे. त्या लिस्ट मध्ये चांगले कॉलेजेस टाकायचे आहेत. मिळालेलं कॉलेज चांगलं नसेल तर वरचं कॉलेज कसं मिळवता येईल याचाही विचार करायचा आहे. त्याचबरोबर कॅप राऊंड 3 ला जाताना असं एखादं कॉलेज मिळायला नको की जे आता मिळालेल्या कॉलेजपेक्षा वाईट असेल. वाईट इन द सेन्स की ते नको असेल. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की कॅप राऊंड 3 मध्ये जाताना आता इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की तुम्ही आता ऍडमिशनच्या अशा टप्प्यावर उभे आहेत की जिथून तुम्हाला आता कुठेतरी कन्फर्मेशन हवंय की तुम्हाला का आता ऍडमिशन घ्यायचंय नाही घ्यायचं. आपण पुढे जाऊन ऍडमिशन प्रोसेस मध्ये बेटरमेंट फीचे ऑप्शन आता कमी होत जातील. आता दुसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला पहिल्या 3 साठी ऑटो फ्रीज होतं. तिसऱ्या राऊंडला तुम्हाला 6 ऑप्शन पहिले ऑटो फ्रीज असतात. ज्यांना माहित नाही ते ऑटो फ्रीज होतात आणि मग अशा वेळेस काय होतं, ऍडमिशन च्या प्रोसेस कम्प्लीटच करून घ्यावं लागते किंवा कॅप राऊंडच्या बाहेर जावं लागतं. सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे कॅप राऊंड 3 ला तरी 6 आणि कॅप राऊंड 4 ला जे मिळालं तेच कॉलेज आहे. त्याच्यामुळे संधी आता कमी होत चाललेली आहे. ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांनी कॅप राऊंड 3 चा विचार करायला सुरुवात करा. त्याच्यासाठी तयारी करायला सुरुवात करा. आपलं जे पहिलं कॉलेज आणि काय मी आता व्हिडिओमध्ये जसं टाकलेलंच आहे आधीच्या की बेटरमेंट करून करून तेच कॉलेज मिळतंय. याचा अर्थ तुम्ही परत एकदा जी लिस्ट आहे ती कॉपी पेस्टच करताय. आणि जर त्याच्यावरतीचे कॉलेज तुमच्या कट ऑफ, तुमच्या रँक, तुमच्या कॅटेगरीनुसार बसतच नसतील तर ते टाकण्यात काय अर्थ आहे का? जर तुम्हाला अभ्यास करून वरचे कॉलेज टाकले तरच त्याच्यामध्ये काहीतरी फायदा दिसेल तुम्हाला, काय फरक दिसेल. नाही तर बेटरमेंट पहिला राऊंड करा, दुसरा राऊंड करा आणि तिसरा राऊंड करा.
हे बाकीचे विद्यार्थी सगळे कट ऑफच्या भरोश्यावर बसतात. कट ऑफ कमी होईल का, वाढेल का, वाढलेला कट ऑफ कमी होईल का? आता काही विद्यार्थी असे आहेत की 80 पर्सेंटाइल असताना 88 वाले कॉलेज टाकतायत, की मला 88 वालं कॉलेज हवंय, जिथं कट ऑफ कमी होईल. आता रिअलिस्टिक विचार केला तर कट ऑफ होईल, कमी होईल की नाही होईल, ही दुसरी गोष्ट आहे. पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे कॉलेजेस भरतायत, ते तरी असे रिअलिस्टिक भरा, की 88 वालं कॉलेज नाही, पण 80च्या रेंज मधलं म्हणजे 82 वालं कॉलेज तरी मला मिळेल. एखादी रिअलिस्टिक ब्रांच मला मिळेल. सगळ्या गोष्टी ठरवून चालायच्यात. जर तर किंवा काहीतरी ऑप्शन फॉर्म भरलाय, काहीतरी रिझल्ट येईल. मग मी 4-8 दिवसांनी एकदम मॅजिक झाल्यासारखं ते अलॉटमेंट चेक करेन आणि मला काहीतरी चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. असं होणार नाहीये. सगळी प्रोसेस एका नियमानुसार, एका पद्धतीनुसार होत असते. त्याच्यामुळं लक्षात घ्या, की तुम्हाला सगळं स्ट्रॅटेजी व्यवस्थित ठेवायची. कॅप राउंडची स्ट्रॅटेजी त्यामुळे महत्वाची असते. तर हे बदललेलं शेड्यूल तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढचे कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 चे डेट बदलणार आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्या बाबतीतही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं शेड्यूल लक्षात आलेलं असेल. इथून पुढे तुम्हाला काय करायचंय, काय प्लॅनिंग करायचं. बदललेल्या डेट्स नुसार प्लॅन करा. योग्य निर्णय घ्या. आपलं ऍडमिशन सिक्युअर करा. आता चांगली ब्रांच, चांगलं कॉलेज या सगळ्या गोष्टीचा विचार करा. म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायला सोपा जाईल. म्हणून आजच्या व्हिडिओचा शेवट मी या गोष्टीवर करतो, की आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे तो कॅप राउंड 3 चा असणार आहे. कॅप राउंड 3 चा व्हिडिओ ते मी प्लॅनिंग असू द्या किंवा त्याच्या रिलेटेड सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. जर ज्यांना कॅप राउंड 3 साठी जे बेटरमेंट करून गेलेले आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कॅप राउंड 3 असं टाका. तुम्हाला तो त्याच्या रिलेटेड जे काही मदत लागते, इन्फॉर्मेशन लागते, ते मी तुम्हाला प्रोव्हाईड करेल. फक्त तुम्हाला काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये कॅप राउंड 3 असं लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी पुढची स्ट्रॅटेजी सांगतो. तुमच्या पर्सेंटाइलनुसार कोणतं चांगलं कॉलेज आहे ते सजेस्ट करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांना अजूनही अलॉटमेंट भेटलेली नाहीये, त्यांनी कॅप राउंड 3 लिहा. तुमच्यासाठी मी पुढची एक बेस्ट स्ट्रॅटेजी सांगतो, म्हणजे उरलेल्या 2 राउंडमध्ये तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस वाढतील. सो सो ज्यांना अलॉटमेंट मिळालेलं नाही आणि ज्यांनी बेटरमेंट केलेले अशा दोन्ही विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला जाऊन उद्या आपले सगळे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.